गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी तुम्हाला एक असं पुस्तक सांगणार आहे. मी जे वाचलेलं पुस्तक आहे. या पुस्तकासाठी अख्खा महाराष्ट्र बंद पडला होता. मुंबई बंद पडली होती. लोक रस्त्यांवरती उतरले होते की हे पुस्तक प्रकाशित झालं नाही पाहिजे म्हणून लोकांनी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले होते. नेमकं असं या पुस्तकात आहे काय? नेमकं हे पुस्तक नेमकं हे कुठलं पुस्तक आहे? कदाचित हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, सर्वांनीच वाचलं असेल. मीही वाचलं. म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे पुस्तक सर्वांनी वाचावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक आहे. आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल की मी कुठल्या पुस्तकाबद्दल बोलत आहे. कसं असते ना, ज्यावेळेस आपण वैचारिक पुस्तकं वाचतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये विचार त्याच पद्धतीचे येतात आणि आपण खरं काय खोटं काय, जे परंपरेनुसार चालत आलं त्याच्या विरुद्ध बोलण्यासाठी आपण तयार होत असतो. पण ज्यावेळेस आपण अशी गोष्ट एखाद्या मित्राला वगैरे आपण बोलतो त्यावेळेस तो म्हणतो की माझी श्रद्धा आहे, माझी आस्था आहे. हे श्रद्धा, आस्था हे दुसरं तिसरं काही नसून परिवर्तन न करण्याचं किंवा परिवर्तन किंवा बदल आपल्यात न करण्याचा एक दोघांच्या त्या विचारांमध्ये आणि त्याच्यामध्ये तो टाकलेला एक पडदा असतो. असं मला वाटतं. हे माझं मत. ज्याची त्याची इच्छा, ज्याला वाचायचं त्यानं वाचावं, ज्यांना नाही वाचायचं त्यांना नाही वाचावं. परंतु मी वाचलेलं आहे ते पुस्तक, ज्यासाठी की अख्खा महाराष्ट्र बंद पडते. मोठमोठे राजकीय पक्ष हे पुस्तक प्रकाशित न होण्यासाठी रस्त्यावर येतात. म्हणजे नक्कीच या पुस्तकात काहीतरी सत्य, काहीतरी खरं दडलेलं आहे आणि आपण ते खरं नक्कीच वाचलं पाहिजे असं मला वाटते. आणि ते पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व संदर्भ ग्रंथ देऊन हे पुस्तक पूर्ण केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे रिडल्स इन हिंदुइझम. रिडल्स इन हिंदुइझम, हिंदू धर्मातील कूट प्रश्न. हे पुस्तक एक असं वैचारिक पुस्तक आहे जे की लोकांच्या प्रबोधनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं हे भाष्य आहे आणि या पुस्तकाला कुठलीही चॉलेंज नाही. ज्या काही आपण प्रतीकांना आपलं आदर्श प्रतीका मानतो, खरंच ते आपल्यासाठी आदर्श आहेत का? ते या पुस्तकामध्ये असे प्रश्न याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि खरंच आपण त्यांची उपासना करायला पाहिजे का? ज्याला करायचं त्याने करावं, काही हरकत नाही. परंतु हे एकदाचं पुस्तक सर्वांनी वाचावं असं हे पुस्तक आहे. माझ्या मते आपण सर्वांनी वाचलं असेल. नसेल वाचलं तर नक्कीच हे पुस्तक वाचा. आपल्याला नक्कीच कळेल की आपण जे काही करायलो ते आपण योग्य करायलो का अयोग्य करायलो. ते या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला योग्य पद्धतीनं, योग्य मुद्द्याच्या सहाय्याने सगळं काही समजावून सांगतात की आपण काय करतो आहोत. खरंच ते प्रतीकांची उपासना, त्यांच्या पुढे काय म्हणतात, जय जयकार करणं हे त्या प्रतीचे आहेत का ते, याच्यावरती या पुस्तकामध्ये भाष्य केलेलं आहे. तर असं हे पुस्तक आहे. आपण सर्वांनी वाचावं. मी वाचलेलं आहे. मागच्या चैत्यभूमीला मी मागच्या वर्षी गेलेलो आणि तिथून हे पुस्तक घेतलेलं आहे. आपण सर्वांनी ऑनलाईन पण आपल्याला भेटते. आपण घ्या, वाचा. रिडल्स इन हिंदुइझम. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होतो त्यावेळेस नक्कीच लोक रस्त्यावर उतरतील. का? कारण की याच्यामध्ये विचारच असे आहेत की ते इथल्या समाजाला, इथल्या रुळलेल्या, इथल्या पारंपरिक समाजाला न पचणारे विचार आहेत. कारण त्यांना हे असं काहीही नको आहे, बदल नको आहे. म्हणूनच ते हे अशा पद्धतीचे पुस्तक प्रकाशित होऊ देत नाहीत. हे पुस्तक नक्की वाचा. याच्यावर महाराष्ट्रामध्ये बंदी आणली होती, परंतु नंतर परत याच्यावरची बंदी काढण्यात आली. कारण याच्या समर्थनात असलेल्या लोकांनी सांगितलं की याच्यातला एकही शब्द गाळायचा नाही. जशास तसं हे पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे आणि तसंच हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. वाचा तुम्ही. मीही वाचलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे. जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर नक्कीच हे बाबासाहेबांची अशी पुस्तकं, वैचारिक पुस्तकं वाचायलाच पाहिजे.